शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 17 जानेवारी 2026. तर आज आपण औंढी तालुका जत जिल्हा सांगली येथे शिंदे साहेबांच्या आंब्याच्या प्लॉटवर आलो आहोत. तर अगोदर त्यांची ओळख करून घेऊया आणि किती झाडाची लागवड केली आहे, अंतर काय आहे की बाकीच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. प्रथम आपले नाव सांगा. माझे नाव दादासाहेब तुकाराम शिंदे, राहणार औंढी, तालुका जत, जिल्हा सांगली. मी साई नर्सरी एकतपूरवरून 1200 केसर आंब्याची झाडे आणले होते आणि 50 नारळ आणि 50 चिंचेची झाडे आणली होते. ती मी योग्यरीते आपले सूरजच्या मार्गदर्शनाखाली मी बागेचे सर्व नियोजन केले. त्यांनी स्टार्टिंग खड्ड्यापासून सुरुवात केली ते पूर्ण बाग लावेपर्यंत. तर मी बाग 9 सप्टेंबर 2025ला लावलेली आहे आणि त्यांची पहिली छाटणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आता ते सध्या आज माझ्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर माझे पूर्ण झाडे एकही रोप फैल न जाता पूर्ण माझी रोपे व्यवस्थित आलेले आहेत. बरं, आता आपण लागवड किती रोपांची केली आहे? केसर आंब्याचे 1100 रोपांचे. हा, आणि बाकीचे अलग अलग असे टोटल 1200. तर आपण ह्याच्या अगोदर पण आता त्यांनी सप्टेंबरमध्ये लागवड केली आहे. ह्याच्या अगोदर पण एकदा आपण तुमच्यासोबत व्हिडिओ काढला होता. म्हणजे लागवड करायच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या जमिनीची निवड केली होती. मग त्यावेळेस पण आपण यांचे जे अनुभव आहेत त्यावेळेस आपण घेतले होते. कारण त्यांनी जी सुरुवातीला जमिनीची निवड केली होती ती कशी होती? ते चुकीची होती. पूर्ण चुनखड होती. त्यामध्ये आंब्याची मुळी चालणार नाही म्हणून हिने आम्हाला गाईड केले. तेथून मग आम्ही पूर्ण प्लांट उचलून आम्ही इथून ही लागण केली. कारण की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्लॉट सिलेक्शन त्यांनी केलं होतं, मग ज्यावेळेस पहिल्यांदा भेट द्यायला तर त्यांना मी काय सांगितलं होतं की बाबा खड्डे घ्या. 8-10 खड्डे त्यांनी पूर्ण प्लॉटमध्ये लांब लांब घेतले होते. आणि ज्यावेळेस आम्ही खाली बघितलं तर पूर्ण चुनखड होते, जिथं आंबा येणं शक्य नव्हतं. मग त्यानंतर आम्ही तिथलं प्लॅन कॅन्सल केलं आणि मग ही त्यांचे पळेट दाखव संतोष. ते पळेट जे आता तलाव किंवा ज्वारी दिसते त्या ज्वारी ठिकाणी त्यांची लागवड करायची होती. पण तिथं जे जमीन पूर्ण खराब असल्यामुळं आंबा लागवडीसाठी योग्य नसल्याने ते आम्ही कॅन्सल केली आणि इकडे पण हा माळाचा प्लॉट पाहिला. आता जर तुम्ही बघितलं संतोष पूर्ण दाखव. पूर्ण बघितलं तर पूर्ण माळरान आहे. तुम्ही जर बघितलं तर हे माळरान अक्षरशः त्यांनी जेसीबीनं कसलं चेंज जेसीबी चेंजची 210 जेसीबीनं आम्ही याला चाऱ्या मारलेल्या आहेत. चालू जेसीबी 255 तास जेसीबी आम्ही चालवलेले आहेत. 255 तास जेसीबी चाललं चाऱ्या मारून वगैरे. आणि आता त्यांनी 1200 झाडांची लागवड केली आहे. आणि त्यात काय मर झाले का? एक पण मर नाही. एक पण नाही. आपल्या लागवडीचं अंतर किती आहे? लागवडीचं अंतर 14x8 आहे. 2 झाडाच्या मधलं अंतर 8 फूट आहे आणि 2 ओळीच्या मधलं अंतर 14 फूट आहे. 14 फूट आहे. तर सर ज्यावेळेस किंवा ह्यांचेच आता पाहुण्यात कोडक सर आता तुम्ही ज्यावेळेस आमच्या नर्सरीत आला त्याच्या अगोदर पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरून आला होता. कमीत कमी 20-25 नर्सरीला आम्ही भेट देऊन आलो होतो. फार बारामती पर्यंत गेलो होतो. बरं, लास्टला आम्हाला ही एकतपूरची नर्सरी आवडली. यांचं व्यवहार व्यवस्थित आणि रोपांची संख्या आणि यांचे स्वतःचे प्लॉट पाहिले. त्यावेळी मग म्हणलं आपण दुसरीकडे जायला नको. फक्त रोपं विकत आणून विकणारी भरपूर नर्सरी आहेत. बरं, यांची नर्सरी यांचे स्वतःचीच केसरचे कांड्या तिकडे नेऊन बनवतात. त्यामुळे आम्हाला विश्वास बसला आणि आम्ही तिथून रोपे विकत घेतली. बरं, आता ह्याच्या अगोदर तुम्हाला शेतीचा काय अनुभव होता का? काही पण नाही. मी आर्मीमध्ये 26 वर्षे आणि बेंगलोर मेट्रोमध्ये 14 वर्षे, नंतर पुण्यामध्ये 2 वर्षे आराम केला. नंतर आम्ही 5 जुलैला शेती करायचं म्हणून आम्ही आलो गावी आणि 5 जुलैपासून ही काम सुरू केलं. 2 महिने आमचं हे नुसतं लेवल करायचं आणि ट्रॅक्टर आणि जेसीबीच बघत होतो. नंतर हे सर्व बघत लास्टला आम्ही सुरतच्या नर्सरीला भेट दिली आणि 9 सप्टेंबरला ही आम्ही लागवड केली. नंतर आता 1 महिन्यापूर्वी कटिंग केली. कटिंगला आम्हाला 15 दिवस लेट झालं. सुरतच्या मार्गदर्शनाकडे कटिंग केली. आता अजून आमचं एक फूट झाड वाढलेलं आहे आणि योग्य रीतीनं झालेलं आहे. आता आपण अजून एक नक्की सांगायला आवडलं की लागवडीच्या खतापासून रोप ते आपण दिलेत, पण लागवडीच्या खतापासून किंवा पहिल्याच्या काय आळवणे वगैरे असतात किंवा फवारणी असतील ते सगळं आपण त्यांना प्रोव्हाइड केलं होतं. आणि तुम्हाला आता एकंदरीत काय कसं वाटतं? तुम्हाला छान वाटतं. एकदम समाधान आहे. म्हणजे शेतीचा कोणताही अनुभव नसताना आणि असं तुम्ही जर बघितलं पूर्ण माळरान 255 तास जेसीबी चाललंय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही जमीन कशी असते. ह्या जमिनीत तिने असा प्लॉट केला आणि 1200 झाडामध्ये एकही झाडाची मर नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक झाडाचं सध्या
शेंडा चालू आहे हो. आणि आता आपण जी पहिली छाटणी झाल्यानंतर जी विरळणी असते हा त्याचे पण आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल इथं करून प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे. दाखवले असते. छाटणी तुम्ही स्वतः करू शकता का? हो करू शकतोय आम्ही, त्यात काय अवघड आहे? काही नाही. कारण बऱ्याच ठिकाणी छाटणी नावाखाली बरेच लोकांची लूट केली जाते. नाही, पण नाही, छाटणी हा सगळ्यात सोपा विषय आहे, पण तो आज खूप मोठा केला आहे. त्यांची पहिली छाटणी पण करताना आपला व्हिडिओ कॉल झाला होता. हो व्हिडिओ कॉल व्हिडिओ झाला कॉल आपण छाटणी करून घेतली हो. किंवा विरळण्याच्या गोष्टी आता तुम्हाला 10-12 झाडं दाखवली असतील, दाखवले. तुम्ही स्वतः पण आता करून बघितले. हो हो बरोबर आहे. दुसरी छाटणी पण तुम्ही दाखवली, कशी करू शकता तुम्ही. हो करू शकतोय आम्ही. जर तुम्ही स्वतः केलं, स्वतः नॉलेज घेऊन केलं तर चांगलं आहे. आज त्यांनी सांगितले बाबा आम्हाला छाटणीची माणसं द्या, आम्ही ते 2 गाडी पाठवून दिले, ते छाटणी करून जाणार सरांना त्यातली काहीच माहिती मिळत नाही शेतकऱ्यांना. काहीच मिळत नाही. कारण शेतकऱ्याला ऐकतं पाहिजे. मग हे जर तुम्ही स्वतः जाणून घेऊन केलं तर त्याचं तुम्हाला नॉलेज पण मिळतंय, अनुभव पण येतोय आणि तुमचे पैसे पण वाचणार आहेत. किंवा बाहेरचे कोण इथं गडी आला तो जायचं घेणार आहे, खर्च घेणार आहे, बाकीत खर्च आहेच. पण हे जर तुम्ही चालत फिरत जर बघितलं तर तुम्हाला त्याचा अनुभव येतोय. बरोबर. काका तुम्हाला काय म्हणायचं बागेबद्दल? खूप छान वाटतं. तुम्हाला तुमचे बरेच काय काय अजून नियोजन होतं, त्याला मी नको पण म्हणलं होतं, गोपालन करायचं, हे करायचं, ते करायचं, बऱ्याच गोष्टी होत्या. नाही नाही तुमच्या नाही आम्ही बागेसाठी गाय आणले, हा देशी खूप गाय छान आणलेली. वाटतंय हा. आणि समाधान मिळालं एकदम. म्हणजे कुठलं झाड गेले नाही. हा अजून सांगायचं म्हणजे रोप एकदम छान आलेत. सगळंच व्यवस्थित एकदम आम्ही खुश आहे. खुश आहेत. हा. आता यांनी नवीन प्रयोग करून म्हणून, कारण नवीन शेतकरी उत्साही शेतकरी असल्यामुळं तिने आता गांडूळ खताचं आपण कुठं तर बघितलं तर गांडूळ खताचे पण तिने आता इथं 4 बेड टाकलेत. हा. किंवा आता ते घरी खायसाठी तिने आता तिकडे पण लसूण लावला आहे, मिरची आहे, पुढे काय म्हणतो कांदे लावलेत. म्हणजे उत्साही शेतकरी आहेत, नवीन शेतकरी आहेत आणि तुम्हाला जे काय लागेल ते इथून पुढे गायडन्स आहे ते नक्की आपल्या सई नर्सरीकडून किंवा सई अॅग्रो सर्व्हिसकडून तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.